देशात आणि राज्यात सध्या लोकसभा निवडणुकींचा प्रचार सुरू झाला आहे। सर्वच पक्षांनी कंबर कसली असून सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या आघाड्यांनी एकमेकांवर जाहीर सभांमधून टीका टिप्पणी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर एकीकडे राजकीय पक्ष जागा वाटप टीका टिप्पणी व्यग्र असताना दुसरीकडे मराठा आरक्षण व आंदोलनाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मोठं आवाहन केलं आहे। चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते। मनोज जरांगे पाटील यावेळी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे। येत्या 4 जूनपर्यंत अर्थात लोकसभा निवडणुकींचा निकाल लागेपर्यंत जर सरकारने मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही तर आपण पुन्हा उपोषण करू असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत। त्याशिवाय आम्ही विधानसभा निवडणुकीत उतरू आणि सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू असं विधानही त्यांनी केलं आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत माघार घेणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीने तयारी असल्याचे नमूद केलं आहे। यावेळी मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना कोचक शब्दात टोला लगावला आहे। देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांविषयी खूपच प्रेम आहे। माता माऊलीवर गोळ्या घालणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी बढती दिली। पोलिसांच्या माध्यमातून 4 महिन्यापूर्वीच गुन्हे अगदी कालपर्यंत दाखल करण्याचे काम चालू आहे। त्यामुळे ते गृहमंत्री म्हणून शाबासकी देण्यासारखे आहेत असं ते म्हणाले। मराठा समाजाने एक लक्षात घ्यावं, पाडण्यातही मोठा विजय आहे। पाडा यांना मराठ्यांनी 100% मतदान करावं। यांना इतक्या ताकदीने पाडा की इथून पुढे यांना मराठ्यांच्या मतांची किंमत कळली पाहिजे, मराठ्यांच्या मतांची भीती वाटली पाहिजे। आता मराठा समाज यांचा राईट कार्यक्रम करेल। पाडण्यात ही खूप मोठा विजय आहे। महायुतीनं आम्हाला फसवलं आहे। सरकारला आमच्या छातीत लागलेल्या गोळ्या दिसत नाहीत। समाजाला बरोबर कळतंय कोणाच्या विरोधात मतदान करायचंय। मराठी कोणाच्याही सभांमध्ये जात नाहीत। निकालच्या दिवशी राईट कार्यक्रम होईल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। मी अजूनही गृहमंत्र्यांना सांगतो, तुम्ही माझ्या नादाला लागू नका। मी निष्ठावंत आहे। मी माझी जात विकू शकत नाही। मला तुम्ही आंदोलनात हलक्यात घेतलं होतं, मला राजकारणात हलक्यात घेऊ नका। मला तिकडे जायचे नाही, पण मला राजकारणात ओढायचा प्रयत्न केला तर तुमच्या कायमचा कार्यक्रम लागेल। दलित, मराठा, मुस्लिम, लिंगायत, 12 बलुतेदार असे सगळे आम्ही एकत्र येणार आहोत। यांनी 2 उपमुख्यमंत्री केले। आमचे 7 होऊ द्या सगळ्याकडे एक अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेसंदर्भात सूचक विधान केलं आहे। दरम्यान यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे। आता त्यांच्या लोकांनी पैसे वाटले 4-5 दिवसात। त्यांनी एक डाव टाकला होता, 15 लाख रुपये माणूस 123 गावातली 100 लोकांना त्यांना फोडायचे होते। मुख्यमंत्र्यांचे OSD पैसे घेऊन गेले होते। आम्हाला 4-5 दिवसात पूर्ण माहिती मिळणार आहे, तेव्हा सविस्तर सांगेन। ते म्हणताय पैसे राहू द्या तुम्हाला खर्चायला। समोरचा एक जण 150 एकराचा होता, तो म्हणाला माझ्याकडून 50 लाख घेऊन जा आणि तुझे गृहमंत्री मुख्यमंत्र्यांना दे, असा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे। तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे यांच्या आव्हानाला मराठा समाज पाठिंबा देईल का? कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा।